आज आपल्याला बोलण्याची गरज पडली म्हणजे त्याची काहीतरी इम्पॉर्टन्स भरपूर आहे. मग पॅनक्रियाटायटिस जर का झालं त्याची इम्पॅक्ट बॉडीवरती काय पडतात, का बरं आपण त्याच्याबद्दल समजून घेण्याची गरज आहे? तर आता म्हटलं तसं की अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस जर झाला असेल तर जनरली कॉमन जी कारण आहेत त्याच्यामुळे पॅनक्रियाटायटिस म्हणजे जिकडनं पॅनक्रियाटिक डक्ट जे जो पॅनक्रियाटिक ज्यूस किंवा पाचक रस आतड्यात टाकत असतं, ओतत असतं, तिथे कुठल्या ना कुठल्या प्रकारे सूज येते, तर तो रस्ता बंद पडतो, जेणेकरून ते पॅनक्रियाटिक ज्यूस आतड्यामध्ये येऊ शकत नाही. तर पॅनक्रियाजमध्ये तयार तर झालाय पण तो आतड्यात येऊ शकत नाही. मग तो काय करेल, तो आत जाऊन पॅनक्रियाजच खाऊन टाकायला लागतो. त्याला आपण ऑटो डायजेशन म्हणतो. आणि त्याच्यामुळे हळूहळू पॅनक्रियाजला सूज येते आणि त्याच्यामुळे बाकी असंख्य परत अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस आपण माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अशामध्ये डिवाइड करतो. तर प्रत्येकाची लक्षणं किंवा प्रत्येकाची कारणंही वेगळी असतात आणि त्याच्यानं पेशंटवर होणारे परिणामही वेगवेगळे असतात. ओके. आता तुम्ही जसं सांगितलं की एक सिव्हिरिटी वेगवेगळी असते पॅनक्रियाटायटिस. एखादा माइल्ड असू शकतो किंवा एखादा सिव्हिअर असू शकतो. नेमकं हे माइल्ड आणि सिव्हिअर बिईंग अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून का बरं इम्पॉर्टन्स आहे त्याचं सर? तर आता जेव्हा हा माइल्ड अटॅक जर असेल तर माइल्ड अटॅक हा जनरली सेल्फ लिमिटिंग असतो. त्याला आपण बरेचदा काही उपचारही द्यायची गरज पडत नाही. आपण जनरली पेशंटला ऍडमिट करतो कारण मुख्य आपल्याला करायचं असतं पॅनक्रियाला विश्रांती देणं. म्हणजे त्यामुळे पेशंटला खाणं बंद करून टाकतो आपण, कारण पहिले 24 ते 48 तास, जेणेकरून पॅनक्रियाला रेस्ट मिळते आणि मग हळूहळू पॅनक्रिया स्वतःच रिकव्हर होऊन जातो. आणि अशा ज्या आपल्याला जनरली काही द्यायची गरज पडत नाही. आपण जे काही औषध उपचार करतो ते बेसिकली सपोर्टिव्ह म्हणतो. म्हणजे त्यातनं अजून काही कॉम्प्लिकेशन होणार, म्हणजे खाणं कमी झालंय त्याच्यामुळे इलेक्ट्रोलाइट डेफिशियन्सी किंवा व्हिटॅमिन अशा होऊ नये म्हणून सलाईन देणं, इन्फेक्शन होऊ नये म्हणून अँटीबायोटिक देणं, अशा गोष्टी देतो. पण दुर्दैवाने पॅनक्रियाज बरं करायचं असं आपल्याकडे औषधं पण नाहीये. आणि जनरली माइल्ड अटॅक असेल तर फारसं काही द्यायची गरज पडत नाही. नॉर्मली पेशंट 1-2 ते 3 दिवसाच्या अवधीत नॉर्मल होऊन जातो. त्याच्याविरुद्ध सिव्हिअर अटॅक असेल तर मग तो इट इज अ कॅस्केडिंग इफेक्ट. तो जो त्याला आपण इन्फ्लमेशन म्हणतो. इन्फ्लमेशन होऊन ते जे पॅनक्रियाटिक ते जे टॉक्सिन्स असतात ते हळूहळू रक्तात मिसळतात, त्याचे परिणाम लंग्सवर होतात, किडनीवर होतात आणि हळूहळू आपण त्याला एक मल्टी ऑर्गन फेल्युअर म्हणतात. हळूहळू एक सिस्टीम बंद पडायला लागते आणि काही वेळेस इव्हन त्यातनं पेशंटचा मृत्यू होण्याची पण भीती असते. त्यामुळे असे अॅक्यूट आणि माइल्ड आणि सिव्हिअर असे दोन्ही एकदम वेगळ्या स्पेक्ट्रमचे आजार असतात आणि हे दोन्ही पॅनक्रियाटायटिसमुळे होऊ शकतात. आणि दुर्दैवाची भाग असा आहे की पेशंट तुमच्याकडे आला की तुम्हाला लगेच कळू शकत नाही की हा माइल्ड आहे का हा सिव्हिअर आहे. काही ठोकताळे असतात पण पेशंट कुठल्या दिशेने जाणार आहे हे पहिल्यांदा लगेच आपण राहतो. ओके. आणि सिव्हिअर पॅनक्रियाटायटिस जसं तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये ऑर्गन फेल्युअरचा एक मेजर रिस्क असतो. हार्ट फेल्युअर, किडनी फेल्युअर, लंग फेल्युअर, आणि त्यामुळे पेशंटला एक सिव्हिअरिटी जास्त असेल आणि त्यामुळे ट्रीटमेंटची किंवा आयसीयूची मग सगळ्या गोष्टींची राहू शकतो. ते प्रिडिक्ट करणं ऍट द स्टेज ऍडमिशन बरेचदा अवघड होतं.